च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता गौरीहार पूजायचा असतो आणि त्याचसाठी सांगितलं जातं की चल आता तुला गौरीहार पूजायचा आहे तर चल बाय बस आता. अगं पण शरू कुठे? शरू दिसत नाही. त्यावर अनु आता पमाशी खोटं बोलते. अगं तूच तर मगाशी तिला पाणी आणायला पाठवलंयस ना थंड, ती त्याचीच व्यवस्था करते असं खोटं सांगते. अरेच्छा मी सांगितलं का? पमालाही आता थोडा त्रास होत असतो म्हणून ती विसरून गेलेली असते, ती काही बोललेली असते ते, आणि त्याचाच फायदा अनु घेते. मग दुसरीकडे कृष्ण आणि त्याचसोबत अन्नपूर्णेचं महत्त्व पमा आसावरीला समजावून सांगत असते आणि तुला आता ते पूजायचे आहेत आणि सासरी घेऊन जायचेत असं देखील सांगते. तेच दुसरीकडे आता चारही बाजूने चौघही जण जाऊन शोधाशोध करत असतात, कारण त्यांना अर्चनाला काही झालं तरी शोधून काढायचं असतं. यासाठी त्यांचं आकाशपाताळ एक करणं सुरू असतं. तेच आता दुसरीकडे बघितलं जातं तर शरू अणूला म्हणत असते, सावरी ताईला सांग काळजी करू नको, आमचे प्रयत्न सुरू आहेत. तेव्हाच ना अनु सांगत असते की ताईला ना खूप टेन्शन आलंय, कळत नाहीये काय करावं, एकदमच ना तिला सुचत नाहीये म्हणून मी फोन केला होता. त्यावर म्हणते शरू की ठीक आहे. मग शरू ही सगळी काही गोष्ट जी आहे ती इथे असणाऱ्या जयला सांगते. मग गौतम आता सांगतो की तू एक काम कर, पटकन हॉलवर जा, कारण आसावरी टेन्शनमध्ये आहे आणि जर तू तिच्यासोबत असशील ना तर तिला बरं वाटेल, त्यापेक्षा तू जा. आणि मॅकला सुद्धा पाठवून दिलं जातं. दोघंही जण पटकन तिथून निघतात आणि इकडे जय आणि शरू हे इकडे शोधाशोध घेत असतात. जय आणि शरूला आता काही झालं तरी लवकरात लवकर बघायचं असतं की कुठे ठेवलेलं आहे या अर्चनाला बघण्यासाठीच दोघंही त्या ठिकाणी पोचतात. पण तोपर्यंत ना अर्चनाला दुसरीकडे शिफ्ट केलेलं असतं. आता अर्चनाला दुसरीकडे शिफ्ट केले म्हटल्यावर यांना तर आता टेन्शन येतं, कुठे शोधावं, काय करावं काहीच समजत नसतं. तेच आता पाहायला मिळत असतं की जय ना बरेच प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच त्याला आता इकडे गौतम बांदेकरने मुद्दामून मेसेज केलेला असतो आणि तो बोलत असतो की तू तर मला म्हणत होतास, चॅलेंज दिलं होतंस, मग त्याचं काय झालं? 12:30ला आमचा मुहूर्त आहे तर लग्नाला नक्की यायचं हां, असं देखील त्याने मेसेज करून पाठवलेलं असतं. तर हे सगळं बघून ना समायराला हसू येतं. तेच आता त्या गुंडाचा सुद्धा फोन आलेला असतो की काय करायचं आहे? काही नाही, मी सांगितलं ते पार्सल आत्ताच्या आता दुबईला रवाना झालं पाहिजे आणि मग त्या चिमणीने जास्त बडबड केली ना तर तिच्या आईबाबांना ठोकायची धमकी तिला सरळ द्यायची, असं देखील आता सांगितलं जातं. तेच इकडे समायरा खूप जास्त खुश असते. हे बघूनच साक्षी ही आकाशला म्हणत असते की या समायराला झालंय काय, एवढा कसला आनंद आहे तिला, म्हणजे एवढी खुश दिसते त्यामुळे मला काहीतरी डाऊट येतोय. तेच पमा विचारते साक्षी काही झालंय का? तर पमाला साक्षी सांगत असते की काही नाही झालं, सहज म्हणून उत्तम होतंय ना सगळं, तेच बघत होते किती सुंदर तयारी झाली आहे ते. मग आता पमाही म्हणते की तुम्ही सगळीजणं आहात ना म्हणून हे सगळं शक्य आहे, नाहीतर काहीच पॉसिबल झालं नसतं, असं देखील पमा आता बोलत असते. तेच आता आसावरीचं लग्न झालं की शरूचं सुद्धा या एका वर्षामध्ये लग्न उरकून टाकायचंय, असं देखील पमा आता सांगत असते. तेच आता आसावरीला घेऊन या असं म्हटल्यानंतर मयू लगेच आतमध्ये जाते आणि अनुला सांगते की बाहेर ना घेऊन यायला सांगितलंय, आता काय करायचं? तर अनु आता आसावरीला म्हणते की आपल्याला निघावं लागेल. पण आसावरीला टेन्शन असतं, कारण तिला गौतम बांदेकरसोबत लग्न करायचं नसतं आणि त्यासाठी ती आता फोन लावायला सांगत असते अनुला. अनु आता शरूला कॉल करत असते, पण शरू एका वेगळ्याच टेन्शनमध्ये असते, कारण जिथे ती पोचलेली असते तिथे अर्चनाचा फोटो ऑलरेडी जाळून टाकलेला असतो. म्हणजे हा माणूस किती नालायक आहे, नीच आहे, असंच आता शरू बोलत असते. पण अनुचा कॉल काही रिसीव करत नाही. त्याची इकडे ग्रँड एंट्री होत असते. आसावरीचं लक्ष मात्र गौतमकडे असतं. गौतम आणि आसावरी दोघंही जण एकत्रच आता सरळ चालत असतात. आसावरीला बांदेकरसोबत लग्न करायचं नसतं आणि त्याचसोबत गौतमसोबत लग्न होईल की नाही असं टेन्शन तिला आलेलं असतं. तेच आता ती बघत असते तर इकडे गौतमसोबत तिला आता काही झालं तरीसुद्धा लग्न करायचं आहे, पण अजूनही शरू जय आले नाही आहेत, त्यामुळे ती टेन्शनमध्ये आहे की काय होईल. मग आता इथे पुण्यवचनाचे जे विधी असतात ना ते सुरू होतात. पमा त्यासोबत सुभाष यांना बसवलं जातं. लांबून हे सगळं गौतम बघत असतो. सगळ्यालाच आनंद झालेला असतो या लग्नामध्ये. तर समायरा तर खूप जास्त खुश होते, कारण फायनली इकडे आसावरी
गोदावरीचं लग्न झालं की गौतमचं सुद्धा माझ्यासोबत लग्न होईल हे तिला माहिती असतं, तिची लाईन क्लिअर होईल हे, म्हणूनच मग तिला हट्ट धरत असते. मग तुला इतका आनंद का झालाय असं देखील उमा तिला विचारते. तेच दुसरीकडे मात्र आता जी शरू आहे ती रडत असते आणि रडत असतानाच ती आता स्वामींना जाब विचारत असते. स्वामींना म्हणत असते की तुम्हाला दिसत नाही आहे का माझ्या ताईचं दुःख, माझी ताई किती प्रेशरमध्ये आहे, तिला काय काय वाटतंय, किती त्रास होतोय, हे सगळं तुम्हाला दिसत नाही आहे का? ताईने आतापर्यंत तुमची एवढी मनोभावे सेवा केली, पण तुम्ही ताईला काय देताय? काहीच नाही. इकडे मात्र आता आसावरी टेन्शनमध्ये असते आणि ती फक्त शरूची वाट बघत असते की शरू कधी येईल. अनु तर आता शरूला कॉल करत असते, पण शरू काही कॉल रिसीव करत नसते. तेच आता स्वामींना शरू जाब विचारते आणि स्वामींना शरू सांगत असते की तुम्ही काय करणार आहात? माझ्या बहिणीच्या पाठी, आसावरी ताईच्या पाठी उभेच राहणार नाही आहात का? तर तसं मला क्लिअर सांगा, कारण आहे ना मी तुमच्याकडनं खूप जास्त अपेक्षा ठेवली आहे आणि माझा अपेक्षाभंग होतोय. ताईंनी सुद्धा तुमची श्रद्धा केली. आज जर तुम्ही मदतीला धावून आलात नाही ना, तर मी पण ठरवले यानंतर कधीच तुमच्यासमोर येऊन मी पाया पडणार नाही, असं देखील ती स्वामींना म्हणत असते. हे सगळं ऐकून ना तिथे असणारा जय तर चकितच होतो. आता शरूला काहीच समजत नसतं. तेच तिथे एक बाबा असतात आणि ते आता शरूला कोडं घालतात. मी दिसत नाही पण सगळं मनात ठेवते. आनंद दुःख दोन्ही मनात असतं. शिकलेलं ऐकलेलं मी विसरत नाही, पण थकले की मात्र सुचत नाही. मी कुठेही खोल नसते, मेंदूत फिट असते. दुर्लक्ष केलं तर मी हरवून जाते. सांग बरं पोरी याचं उत्तर काय आहे? असं त्या आजोबांनी तिला कोडं घातलेलं अक्षरशः ते स्वामींच्याच रूपात असतात. आणि मग मात्र आता हे सगळ्याचं उत्तर स्मरणशक्ती असं आहे, असं आता ती स्मरणशक्ती असं उत्तर ती देऊ लागते. आणि जेव्हा हे उत्तर ऐकल्यानंतर ना तिच्या लगेच लक्षात येतं की आपण काय विसरतोय ते. मग तेव्हाच ना अर्चनाचे शब्द तिला आठवतात, कारण अर्चना त्या दिवशी आली होती आणि अर्चनाने सांगितलेलं होतं की काही झालं तरीसुद्धा ती दुबईला जाणार आहे. म्हणजे मी आत्ता समजले आहे स्वामींची कृपा झाली. जाताना ती स्वामींच्या पायासुद्धा पडते. जाताना स्वामींच्या पाया पडत असताना ती स्वामींना म्हणते की तुम्हीच मार्ग मला दाखवला, ते एका अर्थी बरंच झालं, पण आता काही झालं तरीसुद्धा मी आता जाऊन त्या अर्चनाला थांबवणार. मग इकडे असणारे आजोबासुद्धा स्वामींच्या रूपातच तिला आशीर्वादही देतात. तर दुसरीकडे मात्र काय गं अजून अनु आली नाही का असं देखील आता विचारलं जातं. मग आता नाही अनु आली आहे, पण अनु जरा थकली आहे म्हणून मग ती म्हटली की मी थोडा वेळ थांबते आणि मग येते. मग मीही तिला म्हटलं की चालेल. मग दुसरीकडे मात्र आता पमा जी आहे ती वाट बघत असते की कधी येणार आहे, कारण इथे ना विधी वगैरे सुरू झालेले असतात. ते दुसरीकडे शरू आणि जय हे दोघंही जण गाडीने निघालेले असतात. तर सारखे सारखे ना इकडे कॉल लावायचं हे सुरू असतं. म्हणजेच तिला आता कळत असतं की अनुचे खूप कॉल येऊन गेले. तेच आता अर्चनाला तो माणूस धमकी देत असतो. त्या गाडीतून तिला टेम्पोमध्ये टाकतो आणि म्हणतो की आवाज केलास ना तर लक्षात ठेव. तेच इकडे जय आणि शरू त्याच वाटेने जायला निघालेले असतात. त्यांना एअरपोर्टला जायचं असतं. त्याला असं वाटतं की तो नक्कीच ना फ्लाईटने त्या लोकांना पाठवेल. तेच आता दुसरीकडे इकडे एक नवीन टेम्पो हजर असतो. इकडे गाडीतनं उतरवलं जातं. अर्चनाला जसं गाडीतून उतरवून त्या टेम्पोमध्ये भरलं जातं. ती म्हणत असते की प्लीज मला सोडा, पण ते कोणीही तिचं ऐकत नसतात. थेट तिचा हात धरून तिला खेचत खेचत ना त्या टेम्पोमध्ये घेऊन जातात. त्या टेम्पोमध्ये अजून बरीच जणं असतात ज्या की मुलीच असतात. आणि आता तिथे अर्चनाला सुद्धा त्या टेम्पोमध्ये बांधलं जातं हात आणि त्यासोबत तोंडही, जेणेकरून ती आरडाओरडा करायला नको. दुसरीकडे आता कमळीने म्हटलेले शब्द शरूच्या कानावर पडत असतात. ती तिथे ऑफिस इंटरव्ह्यूला गेली होती तेव्हा तिला एक व्यक्ती भेटला होता आणि तो नालायक होता. त्याचं नाव ती म्हणाली होती संदीप जगताप. मग संदीप जगतापच या सगळ्यामध्ये असू शकतो असाही विचारणा आता मनामध्ये येऊ लागतो. मग संदीप जगतापचं आपण सगळ्या काही गोष्टी शोधून काढायला हव्यात. मग मॅकला लगेच कॉल केला जातो. संदीप जगतापच्या नावाने कोणती कंपनी रजिस्टर आहे हे सुद्धा बघायला सांगितलं जातं. मग तेव्हाच ना या सगळ्या सांगतो की सर तुम्ही काळजी करू नका, मी या सगळ्याचा तपास घेतो. आणि त्यामुळेच ना लगेच मॅकने पूर्ण माहिती काढलेली असते. संदीप जगताप याच्या नावाने कोणती कंपनी रजिस्टर आहे आणि त्याचसोबत आज तो काय काय करणार आहे या सगळ्या गोष्टी त्याने डिटेलमध्ये माहिती काढलेली असते. तर तो घोडबंदरवरून दुबईला जायला कार्गोने हे सगळं काही करणार आहे ही गोष्ट देखील आता मॅक सांगतो. मग आता लगेच मॅकने ह्या गोष्टी सांगितल्यानंतर शरू सांगत असते याचा अर्थ तो तिला
विमानाने नाही तर कार्गोने पाठवतोय. मग आता गाडी वळव लवकर, आपल्याला त्या रोडला पोचायला हवं, 10 मिनिटात आपण तिथे पोचायला हवं आणि अर्चनाला वाचवायला हवं. असंच ना आता ती म्हणत असते. इकडे आता मंगलाष्टक बोलले जात असतात. तेव्हाच आसावरीचा जीव नुसता वर खाली होत असतो. समायरा मात्र खुश असते आणि गौतम बांदेकरला तर आता खूप जास्त आनंद होतो. तो तडफणाऱ्या गौतमकडे पाहत असतो. गौतम आणि आसावरीचे डोळे पाणावलेले असतात. दोघंही एकमेकांकडे इशारा करतात. तेच आता शरू जयला सांगत असते की प्लीज गाडी स्पीडने घे ना, एवढी का हळू चालवतोयस यार, प्लीज यार स्पीडने घे. मग तो म्हणतो मी कुठे हळू चालवतोय, मीही फास्टच चालवतोय ना, तुला दिसत नाही आहे का, असं तो तिला बोलतो. तेव्हाच ना ती म्हणते की तुझं फास्ट चालवणं दिसते, पण आता आपण आहे ना इथे वाद घालत बसूया नको, नाही तर अजून प्रॉब्लेम होतील. त्यापेक्षा ना पटकन आहे ना आपण एक काम करूया, तिथपर्यंत पोचूया जेणेकरून आपल्याला ते लग्न थांबवता येईल. मग आता इकडे आसावरी मंगलाष्टक संपल्यानंतर सुद्धा हार घालत नसते. मंगलाष्टक संपल्यानंतर सुद्धा ती हार घालत नसते ना, तेव्हा मात्र तिची नजर गौतमकडे खेळलेली असते. गौतम कधी आता तिच्याबरोबर लग्न करेल हेच तिला लागलेलं असतं. तेच बांदेकरने मुद्दामून तिचा हात धरून स्वतःच्या गळ्यात हार घालून घेतलेला असतो. तेच आता तोपर्यंत गौतमच्या हातामध्ये जो हार असतो तो सुद्धा तो आसावरीच्या गळ्यात टाकतो. आणि हे सगळं बघून मात्र आता आसावरी एकदमच पूर्ण रडू लागते, कारण आता सगळंच संपले असं वाटतं. पण ते दुसरीकडे त्या लोकेशनला पोचलेले असतात आणि त्यांना अर्चनाला तिथून उचलायचं असतं. तर इकडे आता अर्चनाला तर तिकडनं घेतात, पण इकडे आता विधी सुरू असतात. म्हणजेच आता मंगळसूत्र घालायचे विधी असतात. अजूनही शरू आलेली नाही आहे, त्यामुळेच आसावरीचा जीव नुसता वर खाली होतोय. कधी शरू येईल, कधी येईल, ती वाटेकडे अगदीच ना डोळे लावून बसलेली असते. तेच आता मंगळसूत्र बांदेकर हातात घेतो तिच्या गळ्यात घालायला. तेच शरू येते आणि थांबा असं म्हणते. सगळ्यांचंच लक्ष मागे जातं. मग आता बाबा हे लग्न होऊ देऊ नका येऊन बोलते शरूने. असं म्हटल्याबरोबर सगळीजणं मागे वळून बघू लागतात. तर शरूने सोबत अर्चनाला आणलेलं असतं आणि सगळ्यांसमोर तो आता बांदेकरचा खरा मुखवटा आता तिने फायनली आणलेला असतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.